रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्यासंदर्भात व पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये परळीत एक नियोजित कार्यक्रम आयोजित केला होता, कृषी प्रदर्शन। तर या कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपस्थित होते। राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते। तर शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। तर शेतकरी बांधवांनो, बहुतांश शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की नमोच्या 4थ्या हप्त्याबरोबर नमोचा 5वा सुद्धा हप्ता वितरित होणार, पण सरकारच्या माध्यमातून फक्त नमोचा 4था हप्ता वितरित करण्यात आला। नमोच्या 5व्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमोचा 5वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येणार का? हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का? त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 5वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र देऊ शकतं। 2-2 हजार एकत्र म्हणजे 4,000 एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ शकतात। तर शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून जसे की वार्षिक 6,000 रुपये देणारी योजना नमो पीएम किसान योजना, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून वार्षिक शेतकरी बांधवांना 6,000 रुपये देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अद्याप 4 हप्ते वितरित झाले। अद्याप 5व्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेली आहे। तर 5वा हप्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार एकत्र देऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता सुद्धा याचबरोबर येऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 18 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण केलं। तर शेतकरी बांधवांनो, 2014 ते 2024 मागच्या 2 टर्ममध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरण आखल्यामुळे शेतकरी बांधवांची प्रचंड भारतीय जनता पार्टीवर नाराजी झाली। नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचा नारा होता की अबकी बार 400 पार। तर 400 पार झाल्या नाही। त्याचं कारण होतं की मागच्या 10 वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात आखलेली धोरणं, त्यामुळं भारतीय जनता पार्टीला 400 पार झाल्या नाही। 240 जागावर समाधान मानावं लागलं। तर शेतकरी बांधवांनो, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा जेव्हा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीनं तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच म्हणजे 18 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण केलं। तर शेतकरी बांधवांनो, आता 18वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हप्ता एकत्र का येऊ शकतो? तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार यावं, त्यामुळे शेतकरी बांधवांची मतं या सरकारला जास्तीत जास्त पडावी आणि सरकार महायुतीचंच सत्तेत बसावं, या कारणामुळे नमोचा 5वा व पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत नमोच्या 5व्या व पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। कारण की सरकारला जर पैसे द्यायचे असतील तर याच महिन्यात द्यावा लागणार आहेत। कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात। सप्टेंबर महिन्यातच लागणार होत्या, पण विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या असल्यामुळे आचारसंहिता सुद्धा लांबली आहेत। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे अद्यापही 17 हप्ते वितरित झाले नसतील आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे अद्यापही 4 हप्ते वितरित झाले नसतील, तर त्या शेतकरी बांधवांनी आपली महाई सेवा केंद्रावर जाऊन आपलं
स्टेटस बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता की आपला प्रॉब्लेम कुठे. तर शेतकरी बांधवांनो, बहुतांश शेतकरी बांधवांची बँक खात्याशी आधार संलग्न नाहीत, लँड सेटिंग नंबर येस नाही व बँक खाते ई केवायसी पूर्ण नाही. तर या 3 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर नसतील, फक्त त्याच शेतकरी बांधवांना नमोचे 4 व PM किसानचे 17 हप्ते अद्यापही वितरित झाले नाहीत. तर शेतकरी बांधवांनो, आपण हे कागद येणाऱ्या 10 सप्टेंबरपर्यंत आपली ही सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत का पाहून घ्यावे, कारण की कोणत्याही क्षणी नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता वितरित होऊ शकतो. सरकारच्या माध्यमातून या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येणार नाही, कारण की आपण जर बघितलं तर नमोचा 4थ्या हप्त्याची तारीख सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे कोणत्याही क्षणी नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र, दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात. तर शेतकरी बांधवांनो, आपली सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत का पाहून घ्या. ज्या शेतकरी बांधवांना नमोचे 4 व PM किसानचे 17 हप्ते आलेले आहेत, त्या शेतकरी बांधवांना तर काही पाहायची गरज नाही, त्यांना हप्ता वितरित होऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्यासंदर्भात व PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट. म्हणजे नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येऊ शकतो. शेतकरी बांधवांना 4000 रुपये एकत्र येऊ शकतात. त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.